आज तुमची बोर्डाची मिटींग आशिल्ली, कितें आशिल्लें? बोर्डाचे डिसिजन मेजर डिसिजन्स घेवपाचे आसले. फॉर एग्जाम्पल काणकोणा 30 वर्सां पयलीं तेंच्यांनी स्थानीक आमचे लोकल्स तेंच्यांनी प्लॉट बूक केल्ले आनी तांकां ड्यू टू सम लिटिगेशन ते जायनासले ते एप्रूव केले. सो तांकां 19 जाण आहात तांकां ते अलॉट करपाचे. दुसरे मेजर डिसिजन जो आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टरान अनावन्स केल्ले की माझे घर स्कीम ही आमी खंय तरी इम्प्लिमेंट आमी हावजींग बोर्डान करची म्हणून. ते प्रमाणे आमी स्लम एरियाज आहात तेंचे विजन आहा जे गोंयांत स्लम्स आहात ते डेव्हलप करप आनी बऱ्या पद्धती म्हणजे स्लम्स हे गोंयांत आसूंक जायना आनी तेचेर कितें करप फुडें म्हणजे तेचेर ऑलरेडी आमची टीम काम करता आनी बेगिनात बेगीन स्लम एरियाज कंप्लिटली डेव्हलप करून ती आमकां तुमी पळयता जाल्यार अनहायजेनीक एरियाज ते. सो ते खंय तरी हायजेनीक जावचे आनी बरें तांकां एका कडेन अलॉट करून तांकां घरां दिवची हे आमी डिसिजन घेतला जेणे करून दुसरे एरिया प्रॉपर्टी आहा ती आमच्या स्थानिकांक खंय तरी रेजिडेन्शियल पर्पजाक यूज करूंक मेळटा. रिजनेबल रेट आसतलो हितून? डेफिनेटली हे कशें आसता आमच्या हावजींग बोर्डान LI आसता, LIG, MIG आनी HIG आसता. LIG लोअर इन्कमाक, MIG म्हणजे मिडल क्लास आनी HI म्हणल्यार हायर म्हणजे 3 कॅटेगरीज असतात. ते 3 कॅटेगरी LIG आमकां जेंचे क्रायटेरिया आहा तेंचो इन्कम सर्टन इन्कम आसूंक जाय, तेच्या इन्कमा अंडर आसूंक जाय, तेकाच आमी LIG क्रायटेरियान एलिजिबल जाता. सो त्या प्रमाणे आमी हे करता. प्लस आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान असेंब्लीनूय अनावन्स केलें की आमी एफोर्डेबल हावजींग स्कीम करपाचो तो आयज डिसिजन घेतला. सो एक आमी पायलट प्रोजेक्ट म्हणून घेतात जे एफोर्डेबल हावजींग स्कीम म्हणजे मिनिमम नॉमिनल कितें तरी जो रावतलो ते जेका आमी घर दितले ते नॉमिनल कितें पे करपाचें आनी आमी हावजींग बोर्ड तांकां बांदून दितले जेणे करून आमच्या जे गोंयांत कोणाक सारकी घरां ना ओ एफोर्ड करूं शकना तांकां आमी एक स्कीम करपाक लायल्या. ती बेगिनात बेगीन आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराच्या लिडरशिपी अंडर तेंच्या विजनाच्या अंडर ते आमी आयज डिसिजन घेतला आनी बेगिनात बेगीन ते कामूय सुरवात करता. स्लम एरियाक जेन्ना तुमी म्हणटा मिनिमम हावजींग दितले जाल्यार ताका क्रायटेरिया कितें आसतली? क्रायटेरिया पळय स्लम एरियान आतां फॉर एग्जाम्पल खंयची एक एरिया आहा स्लम्स आहात तो स्लम्स तूं पळयशीत जाल्यार बारीक जाग्यानूच कितलीशीच 100 200 सारके कंजेस्टेड आहा आनी ते तूं भितर सुद्दां वचपाक अनहायजेनीक. सो तांकां खंय तरी एक म्हणजे सिंगल BHK बारीकसो एक फ्लॅट एक बिल्डींग बांदून तांकां थंय शिफ्ट करप आनी रेस्ट प्रॉपर्टी आहा ती हावजींग बोर्डाक डेव्हलपमेंटाक घेवची हे आमी ऑलरेडी हातीन घेतल्या. म्हणजे स्लम्सांक ते रावतात तांकां घरां आमी फ्री ऑफ कॉस्ट बांदून दितले वेरएज रेस्ट ऑफ द प्रॉपर्टी आहा ती हावजींग बोर्ड आमकां गोंयकारां खातीर थंय डेव्हलप करतले. एनी फर्स्ट एरिया दॅट वूड बी टेकन अप स्लम एरिया आयडेंटिफाय एरिया ऑलरेडी आयडेंटिफाय केल्या आनी वन ऑफ द बेस्ट लोकेशन केल्या आनी म्हाका दिसता हावजींग बोर्डाक खूब प्रॉफीट जातलो तेतून आनी एक गोवा गव्हर्मेंटाक आनी आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर एक नांव बऱ्या पद्दतीन नांव जातलें की तेंच्यांनी हें केलें म्हणून म्हणजे नांव खंयची आयडेंटिफाय केल्या ती हांव सांगूंक शकना. आमचो ऑनरेबल चीफ मिनिस्टर रायट टायमाचेर अनावन्स करतलो. केन्ना लॉन्च करपाचें? बाय नेक्स्ट 1 or 2 months हे रेडी जातले. स्कीम करप रेडी आहा. आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर सगळे ब्रिफींग करतले. ऑलरेडी एक प्रेझेंटेशन तेंच्यांनी घेतलेलें आहा तेंच्यांनी पळयलां. सो हे नेक्स्ट स्लम एरियाजचे ऑलरेडी आमच्या हावजींग सेक्रेटरीज आनी सगळ्या तेंच्यांनी ऑफिसरांनी एक मिटींग घेतल्या. सो वी आर ऑन द रायट ट्रॅक एंड म्हाका दिसता बेगिनात बेगीन हे स्टार्टूय जातले.